ठाण्यातील राबोडी भागातील क्रांतीनगर परिसरातील निर्माणाधीन नाल्याच्या पाहणी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला हे शनिवारी आमने सामने आले होते। यानंतर हे दोन्ही नेते एकमेकांकडे बघत पुढे निघून गेले। या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामुळे येथे काही काळ तणावाचं वातावरण होतं। राबोडी भागातून मोठा नाला जातो आणि तो पुढे खाडीला मिळतो। या नाल्यात इंदिरानगर येथील डोंगर भागातून पाणी येतं। या नाल्यावर रस्ता तयार करण्याचं काम सुरू आहे। बुधवारी ठाणे शहरात अवकाळी पाऊस झाला। या पावसादरम्यान नाल्यात पावसाचं पाणी तुंबलं आणि ते परिसरातील क्रांतीनगर, शिवाजीनगर भागातील घरांमध्ये शिरलं। राबोडी परिसरातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे निवडून येतात। नाल्यातील पाणी घरांमध्ये शिरल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे। असं असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी सायंकाळी क्रांतीनगर परिसरात जाऊन नाल्याची पाहणी सुरू केली। पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई आव्हाड यांना नाल्याच्या कामामुळे घरांमध्ये पाणी कसं शिरले याची माहिती देत असतानाच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह तिथे आले। आव्हाड आणि मुल्ला हे दोघे आमने सामने आल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। यानंतर हे दोन्ही नेते एकमेकांकडे बघत पुढे निघून गेले आणि त्यानंतर दोघांनी पत्रकारांशी संवाद साधत प्रतिक्रिया नोंदवल्या। इंदिरानगर, सावरकरनगर येथील डोंगर भागातून येणारं पाणी हे राबोडी भागातील नाल्यातून वाहतं आणि ते पुढे खाडीला जाऊन मिळतं। अवकाळी पाऊस झाला हे सर्वांना मान्य आहे, परंतु राबोडी नाल्याच्या कामात अनेक त्रुटी आहेत। त्यामुळे नाल्यात अवकाळी पावसाचं पाणी तुंबून ते परिसरातील घरांमध्ये शिरून येथील नागरिकांचं नुकसान झालं, त्याची भरपाई पालिका देणार आहे का अशी विचारणा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली। विकास सर्वांनाच हवा आहे, परंतु त्याचा मार्ग भ्रष्टाचाराच्या गटार रांगेतून जाणारा नसावा असं सांगत या नाल्याच्या कामाची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली। तर गेल्या 4 वर्षांपासून येथे नाल्याच्या निर्माणाचं काम सुरू आहे। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यातील माती काढण्यात येते, त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरलं नव्हतं, परंतु यंदा नालेसफाईची कामं उशिरानं सुरू झाली आणि त्यात अवकाळी पाऊस झाला। यामुळे घरांमध्ये पाणी शिरलं ही वस्तुस्थिती आहे। त्याबाबत नागरिकांची दिलगिरीही त्यांनी व्यक्त केली। या नाल्याची रुंदी 3 मीटरनं वाढवण्याबरोबरच नाल्यावर रस्ता तयार करण्यात येत आहे। खाडीच्या मुखाशी नाल्याची खोली वाढवण्याबरोबरच फ्लड गेट बसवण्यात येणार आहे असं नजीब मुल्ला यांनी सांगितलं। तसंच नशिबानं निवडून आलेल्या आमदारांनी आम्हाला तांत्रिक गोष्टी शिकवू नयेत असा टोला मुल्ला यांनी आव्हाड यांना लगावला। घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात MMRDA, MSRDC, मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं सुरू आहेत। ही कामं करताना ड्रेनेज लाईन आणि कल्वर्ट बदलण्यात आले आहेत। त्यामुळे यंदा घोडबंदर रोड पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। याची धास्ती घेत पालिका प्रशासनानं कापूरबावडी ते गायमुख पर्यंतच्या दोन्ही मार्गिकांवर पाणी साचू नये यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या 7 अभियंत्यांची नेमणूक केल्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी काढले आहेत। तसंच पावसाळ्यात कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पालिका प्रशासनानं दिला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातून मुंबई, नाशिक आणि घोडबंदर मार्गे वसई, गुजरातच्या दिशेनं महामार्ग जातो। त्यामुळे या मार्गावरून हलक्या वाहनांसह अवजड वाहनांची देखील वर्दळ सुरू असते। तसंच उड्डाणपुलावर जड आणि अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। त्यामुळे येथील रस्ते, उड्डाणपूल वारंवार नादुरुस्त होतात। त्यामुळे वाहतूक कोंडीतही भर पडत असते। अशा वेळेस अपघात देखील होण्याची शक्यता असते। घोडबंदर भागात सध्या सेवा रस्त्याचं मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम हाती घेण्यात आले। या कामांमध्ये अनेक ठिकाणी मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्यांमधील स्ट्रॉम वॉटर ड्रेन तोडण्यात आल्याचा दावा महापालिकेनं केलाय। रस्त्याच्या सीमारेषेवर नवीन स्ट्रॉम वॉटर ड्रेनचं काम करण्यात येत आहे, परंतु अस्तित्वातील ड्रेन आणि नवीन स्ट्रॉम वॉटर ड्रेन जोडले नसल्यामुळे पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा होणार नसल्याचं देखील पालिकेचं म्हणणं आहे। त्यामुळे घोडबंदर रस्त्यावर पाणीच पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही। याची दक्षता घेत पालिका प्रशासनानं कापूरबावडी ते गायमुख पर्यंतच्या दोन्ही मार्गिकांवर पाणी साचू नये यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या 7 अभियंत्यांची नेमणूक केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राबोडी येथील कार्यकर्ता जमील शेख याच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या मारेकरानं जाहीरपणे नाव घेतल्यानंतरही पोलीस कारवाई करत नाहीत। एवढंच काय, कोर्टाच्या आदेशानंतरही पोलीस मुख्य सूत्रधाराला अटक करत नाहीत। हा प्रकार म्हणजे पोलिसांकडूनच कायद्याची हत्या करण्यासारखा आहे, असा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। काही वर्षांपूर्वी राबोडी येथील मनसेचे कार्यकर्ते जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती। त्यांच्या मुलीला 10वीच्या परीक्षेत 90% गुण मिळवल्याबद्दल डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे तिचे कौतुक करण्यासाठी जमीलच्या घरी गेले होते। यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे आरोप केलेत। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जमीलच्या दोन्ही मुली प्रचंड हुशार असून पैशांअभावी त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी आपण आणि सुहास देसाई यांनी 10वी पास झालेल्या मुलींच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्याचं ठरवलं असल्याचं सांगितलं। मुख्य आरोपी नजमुल्ला यांना अटक झाली नाही असा त्यांना प्रश्न विचारला असता पोलिसांच्या चौकशीवरच आम्हाला विश्वास नाही। FIR मध्ये नाव नसताना ते आरोप पत्रातून गायब केलं जातं। असं नाव गायब करणं कायदाबाह्य आहे, म्हणून पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे। मारेकरी सुपारी देणाऱ्याचे नाव सांगत असतानाही पोलीस सूत्रधाराला अटक करत नाहीत, हे चौकशी अधिकारी आणि गुन्हेगारांची हातमिळवणी झाल्याचं द्योतक आहे। हे अधिकारी आणि आरोपी एकमेकांना भेटत होते, मोबाईल टॉवर लोकेशन तपासल्यावर हे स्पष्ट होईल, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। कार्यकर्ता हीच आपली ताकद आहे असं सर्वच राजकीय नेते म्हणत असतात, मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांना विशेष महत्त्व देऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेते म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं। त्याचाच प्रत्यय आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयात आला। माता रमाई नगर तुर्फेपाडा ब्रह्मांड येथे राहणारा शिवाजी वाघमारे हा तरुण स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता। नुकताच त्यानं रिक्षा घेतली। आज या रिक्षाची डिलिव्हरी मिळाल्यानंतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आपली नवीन रिक्षा दाखवण्यासाठी तो ठाणे महानगरपालिकेजवळ आला होता। डॉक्टर जितेंद्र आव्हाड आपल्या गाडीतून उतरताच तो पुढे आला आणि आपण रिक्षा घेतली असं त्यानं सांगितलं। यावेळेस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी रिक्षाच्या ड्रायव्हर सीटवर बसून चक्क रिक्षा चालवली। निवडणुकीदरम्यान हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलावाजवळील उद्यानाचं सुशोभीकरण करण्याचं आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांनी दिलं होतं। या वचनाची पूर्तता करत रविवारी 25 मे रोजी या प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। सततच्या पावसातही मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यावेळी उपस्थित होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाकडून निधी मिळवून खासदार म्हस्के यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली आहे। एकूण 5.6 एकर जागेतील केवळ 10% भागावर विकास करण्यात येणार असून सध्याच्या नैसर्गिक हिरवळीला कुठलाही धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे। या प्रकल्पात खडकाळ आणि चिखलमय पायवाटेवर पदपथ तयार करण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांना चालणं अधिक सुलभ होईल। योगा, झुंबा तसंच इतर सांस्कृतिक उपक्रमांसाठी खास जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। ओपन जिम, फुलपाखरू गार्डन आणि तलावाजवळ रूफ कव्हर यांसारख्या सुविधाही उभारण्यात येणार आहेत। याशिवाय स्कायवॉच टॉवर मधून तलाव आणि हिरवळीचा एकत्रित अनुभव घेता येणार आहे। काही भागांमध्ये अत्याधुनिक साको उभारण्यात येणार असून त्यावरून चालताना ॲक्युप्रेशरचा अनुभव घेता येईल। या प्रकल्पासंदर्भात काही गैरसमज समाज माध्यमांवर पसरले होते, त्याचं स्पष्टीकरण खासदार म्हस्के यांनी मोठ्या स्क्रीनवर प्रकल्पाचं सविस्तर सादरीकरण केलं आहे।
त्यांनी उपस्थित रहिवाशांशी संवाद साधत सर्व शंका दूर केल्या। परिणामी उपस्थित नागरिकांनी प्रकल्पाचं स्वागत करत समाधान व्यक्त केले। तसंच या कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के यांचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आणि वचनपूर्ती केल्याबद्दल रहिवाशांच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय।